तर नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. तर तुमचं परत आमच्या अकॅडमी परत एकदा स्वागत आहे. तर आज आपण एक नवीन प्रश्न बघणार आहोत जो नवोदय विद्यालयामध्ये एकदा आला होता आणि तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तर चला आपण टाइम वेस्ट न करता आपण आपला प्रश्न सोडवूया. प्रश्न असा दिलाय की x अपॉन 25 इक्वल्स टू 196 अपॉन x असा प्रश्न दिलाय. तर आपल्याला ना x ची जी व्हॅल्यू आहे म्हणजेच की काय येणार ते बघायचं. तर काय करायचं, चला आपण काय करूयात, आडवा गुणाकार करूयात. म्हणजे की x इंटू x इक्वल्स टू चं साइन 25 आणि 196. आता तुम्हाला माहित आहे x इंटू x असेल तर काय होणार, म्हणजे या दोघांचा गुणाकार x चा असा वर्ग येणार, राईट. आणि आता आपण हे 25 इंटू 196 आता आपल्याला याचा ना वर्गमूळ काढायचा आहे. ठीक आहे. वर्गमूळ म्हणजे असा, आता काय करायचं, इथे 25 येणार आणि इथे 196 येणार. ठीक आहे. तर तुम्हाला आता माहिती आहे, चला आता आपण काय करायचं की वेगळा वेगळा वर्गमूळ काढूयात. म्हणजे की 5चा वेगळा काढू. 5चा वर्गमूळ किती येणार, 5. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एकदा 196 चा किती येतो, 14 येतो. 14 कसं, आता बघ 14 इंटू 14 म्हणजे की 4 आणि 4 16, 6 हातचा 1 5. ठीक आहे. एक मिनटं, मला माऊस खाली करू दे. ओके, ठीक. आणखी बघा आता किती आलं, इथं 1 हे आला, इथे 4 आला आणि इथे 1 आला. हे किती झालं, 6 9 1 आला म्हणजे 14. तर आता आपल्याला काय करायचं आहे, x इक्वल्स टू जो वर्गमूळ आहे ना त्याला फक्त काय करायचं आहे, गुणाकार करायचा. म्हणजे आता किती झालं, 14 इंटू 5 म्हणजे गुणाकार. 4 5 किती, 20. 2 हातचे 2, 5 1 5, 5 2 10 नाही, 5 1 5, 5 प्लस 2 किती झाले, 7. तर बघा आपल्याला असं कुठे उत्तर भेटतंय का ज्यामध्ये असं 70 जी हे व्हॅल्यू दिलेली आहे. तर बघा पहिल्या ए मध्ये 56 आहे, नाही येणार. दुसऱ्या याच्यामध्ये 70 आहे. आणखी कुठे दिसतंय का काही, तसं नाही दिसतंय. तर आपलं उत्तर जे आहे ना ते 70 म्हणजेच की ऑप्शन जे आहे आपलं बी ऑप्शन हे करेक्ट आहे. आणखीच अशा रोजच्या प्रश्न उत्तरासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या एक्झामसाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा. थँक यू.